नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। तर आपण सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधला आपण पार्ट बघत होतो। त्यातला आपण एक क्वेश्चन जो आहे तो आपण सोडवलेला आहे। सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स अशा प्रकारचा जो काही क्वेश्चन आहे त्यातला आपण प्रश्न क्रमांक 1 नंबरचा प्रश्न आपण सोडवलेला आहे। आता इथे आपल्याला 4 नंबरचा प्रश्न दिलेला आहे। ह्या 4 नंबरच्या प्रश्नामध्ये कशा पद्धतीने आपल्याला सोडवता आलं पाहिजे हे आपण बघूयात। इथे दिलेलं आहे, इथे पण तुम्हाला दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत। सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला लक्षात येतात की ज्या दोन म्हणजे समीकरण तुम्हाला दिले जातात, दोन चलातील दोन समीकरणांचा आपण एकाच वेळेस ज्यावेळेस विचार करतो त्याला आपण काय म्हणत असतो, सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण म्हणत असतो, एकसामायिक समीकरण आपण म्हणत असतो। मग एकसामायिक समीकरण दिले असताना ते कशा पद्धतीने सोडवायचं हे आपण बघितलेलं आहे। पण आता ह्या दोन्ही समीकरणाचा जर विचार केला, जे पहिलं समीकरण आहे आपलं 5m - 3n = 19 आहे, त्याच्यानंतर m - 6n = -7 आहे, म्हणजे दोन चलातील दोन रेषीय समीकरण आहे तिथं। मग आता हे सोडवत असताना आपण बघत असतो चलाचा लोप करून किंवा एलिमिनेशन मेथड मी तुम्हाला म्हटलेलं आहे। तर एलिमिनेशन मेथड नुसार सोडवायचं असेल तर व्हेरिएबल जे आहे, जे व्हेरिएबल सोबत असलेला कोएफिशियंट्स आहे ते कोएफिशियंट सेम असला पाहिजे। सेम असेल तर आपण त्याला काय करतो तर एलिमिनेट करू शकता, असं आपण बघितलेलं होतं। मग आता या प्रकारचा प्रश्न सोडवत असताना आपल्याला इथं दिलेल्या माहिती जी काय आहे ती आपण बघतोय। पहिल्यांदा ह्या दोन्ही समीकरणामध्ये तुम्हाला पहिल्यांदा समीकरण नंबर 1 समीकरण नंबर 2 आपण लिहून घेतलेला आहे। परत दुसरा आपण एक पार्ट इथं बघणार आहोत की हा जो प्रश्न आहे तो आपण सबस्टिट्यूशन मेथड नुसार सोडवणार आहोत। अगोदरचा जो प्रश्न होता आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलेला तो एलिमिनेशन मेथड नुसार सोडवलेला होता, आणि हा आता आपण बघणार आहोत सबस्टिट्यूशन मेथड। याला चलाचे निरसन करून असं आपण म्हणत असतो, कारण निरसन करणे ही पण पद्धत बऱ्याच वेळेस सोपी पद्धत असते आणि या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सोडवता येणं महत्त्वाचं आहे। मग निरसन याचा अर्थ काय असं, सबस्टिट्यूट करणं, म्हणजे एखादी व्हॅल्यू आपण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची असते आणि ती सबस्टिट्यूट करायची असते एका इक्वेशन मध्ये। म्हणजे एका इथं आपण दिलेला आहे, दिलेल्या समीकरणामध्ये तुम्हाला इथं दिलेला 5m - किती आहे 3n = 19 आहे। याच्यामध्ये जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की इथं m चा सहगुणक 5 आहे आणि n चा सहगुणक -3 आहे। याच्या पद्धतीने जर असल्यामुळे आपल्याला दुसऱ्या समीकरणाचा विचार केला तर दुसरं समीकरण तुम्हाला लक्षात येतं m - 6n = किती आहे -7 आहे। मग याच्यामध्ये m चा सहगुणक 1 आहे, त्याच्यामुळे आपल्याला m ची व्हॅल्यू आपल्याला इथं काढता येते आणि ती सबस्टिट्यूट आपल्याला करता येते। म्हणून आपण काय केलेलं आहे, समीकरण नंबर 2 जे आहे ते समीकरण नंबर 2 ला आपण m च्या व्हॅल्यूच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे। म्हणजे इथं जे 6n आहे हे 6n आपण पुढे पाठवलं, वजा असल्या कारणाने ते पुढे गेल्यानंतर काय झालेलं आहे अधिक असेल तर त्याच्या अगोदर साइन इथं प्लस असणार आहे। बाय डिफॉल्ट लिहायची काहीच आवश्यकता नाही, म्हणून आपण इथे हे चिन्ह लिहिलेलं नाही। लक्षात येतं तुम्हाला। मग त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला m बरोबर आलेली आहे किंमत m = 6n - 7 दिलेलं समीकरण जे आहे समीकरण नंबर 2, या समीकरण नंबर 2 ला आपण अशा पद्धतीने लिहू शकता आणि याला समीकरण नंबर आपण 2 लिहिलेला आहे। आता m ची व्हॅल्यू तुम्हाला जरी म्हणजे व्हॅल्यू नाही भेटली तरी देखील 6n - 7 या स्वरूपामध्ये तुम्हाला एक काय भेटलेलं आहे तर ते इक्वेशन भेटलेलं आहे। m ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे। मग आता m ची व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळाल्यानंतर जिथं कुठं तुम्हाला m दिसेल समीकरण 1 मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला m च्या ऐवजी व्हॅल्यू कोणती सबस्टिट्यूट करायची आहे 6n - 7, म्हणून आपण लिहिलेलं इथं आता सबस्टिट्यूटिंग m = 6n - 7 इन इक्वेशन फर्स्ट। म्हणजे अनदर जे इक्वेशन असणार आहे आपलं समीकरण नंबर 1, त्या समीकरण नंबर 1 मध्ये आपण हे काय ठेवलेलं आहे तर m ची व्हॅल्यू ठेवलेली आहे। त्याच्यानंतर बघा समीकरण 1 काय तयार होतं, इथं आहे 5m आहे समीकरण 1 मध्ये। या 5m च्या ऐवजी आपण आता इथे ठेवणार हे 5 जशास ठेवलं आणि m ला आपण रिप्लेस करतोय, सबस्टिट्यूट करतोय। कशाने सबस्टिट्यूट करतोय तर m साठी आपण सबस्टिट्यूट करतोय की 6n - किती असणार आहे 7। मग आपण इथे m च्या ठिकाणी ठेवलेलं आहे 6n - 7 -7 म्हणजे 3n, हे याच्यामध्ये काहीच चेंज करायचं नाही, ऍज इट इज आपण ठेवलेला आहे = 19। बाकीमध्ये काहीही बदल केलेला नाही आपण। आता 5 आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात, म्हणजेच निश्चितच तुम्हाला लक्षात येईल 5 × 6 30 येतं, 30n आलं, मायनसला मायनस ऍज इट इज 7 × 5 35 आलं, -3n = किती आहे 19। आता तुम्ही लक्षात घ्या हे इथं आहे 13n, इथं आहे -3n। हे जर दोन इक्वेशन म्हणजे दोन्ही जर हे पद बघितलं तर आपण टर्म्स बघितलं तर दोन्ही टर्म्स जे आहेत त्या सिमिलर टर्म्स आहेत, आणि सिमिलर टर्म असतील तर आपण त्याला म्हणू शकता की त्यांची ऍडिशन होते, म्हणजे
सबट्रॅक्शन होते, बेरीज वजाबाकी करता येते. आता आपण या दोघांचे चिन्ह बघितले, एकाचं ह्या 30n प्लस आहे काय नाही म्हणजे, आणि इथं 3n याचं साईन बघितलं तर मायनस आहे. मग हे प्लस आणि मायनस असल्या कारणानं त्यांची काय होणार आहे, सबट्रॅक्शन होईल, वजाबाकी होईल. मोठ्या संख्येचं चिन्ह येईल, मोठी संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून इथं प्लस लिहिण्याची काही आवश्यकता नाही. इकडे आलेलं आहे 30 मधून 3 वजा केलं आपण, म्हणून आपल्याला मिळालेलं आहे की किती 27n बरोबर मिळालेलं आहे. आणि आपण दुसरं आपण याच्यामध्येच हे केलेलं आहे की मायनस जे 35 आहे हे आपण पुढे घेऊन गेलेलो आहोत, इक्वल टू च्या पुढे, बरोबरच्या पुढे नेलं की वजा असलेलं काय झालेलं आहे, अधिक आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच 27n बरोबर 19 अधिक 35 या दोघांची बेरीज येणार आहे 54, म्हणून हे 54 लिहिले आहे. मग n बरोबर हे 27 गुणाकारामध्ये आहे, पुढे आलं तर भागाकारामध्ये, म्हणून आपण इथे डिव्हिजन मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजेच n ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, ती किती मिळालेली आहे तर 2. अशा प्रकारे आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली. आणि ज्यावेळेस आपल्याला n ची व्हॅल्यू मिळते त्यावेळेस आपण त्या समीकरणाला आपण जी काही व्हॅल्यू आपल्याला n इज इक्वल टू 2 मिळालेली आहे, n इज इक्वल टू 2 इक्वेशन सेकंड मध्ये ठेवू शकता किंवा इक्वेशन फर्स्ट मध्ये पण ठेवून तुम्ही त्याची व्हॅल्यू काढू शकता. पण इक्वेशन सेकंड मध्ये ठेवलं तर सोपं असणार आहे, कारण याच्या व्हॅल्यूज खूप म्हणजे छोट्या छोट्या आहेत. त्याच्यामुळे आपण इक्वेशन कशामध्ये ठेवूयात, सबस्टिट्यूट करूयात. समीकरण 1 मध्ये समीकरण 2 मध्ये आपण n ची किंमत 2 ही ठेवूयात. मग काय भेटेल आता बघा, आपल्याला उत्तर मिळणार आहे m बरोबर समीकरण 2 आपण लिहिलेलं आहे, इथं माहिती आहे आपल्याला, इथं 6n आहे, जिथं n आहे तिथं सबस्टिट्यूट करतोय आपण 2, म्हणजे आपण इथं 6 into 2 इथे ब्रॅकेट मध्ये लिहिलं म्हणजे याचाच अर्थ मल्टिप्लाय बाय 2 आहे. -7, आता या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते येईल 12 मायनस किती आहे 7, 12 मायनस 7 इज इक्वल टू किती आलेला 5. म्हणजेच आपला आन्सर आलेला आहे m इज इक्वल टू n इज इक्वल टू आलं 2 आणि m इज इक्वल टू आलेला आहे 5. आणि आता अशा प्रकारे आन्सर आपल्याला ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस आपण m ची व्हॅल्यू पहिल्यांदा घेतो, त्याच्यानंतर n ची व्हॅल्यू घेत असतो. म्हणून m, n च्या फॉर्म मध्ये तुम्ही आन्सर लिहिलं पाहिजे. म्हणूनच आपण लिहिलेलं आहे इथं 5, जे 2 आहे इज द सोल्युशन ऑफ द गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन. अशा पद्धतीने स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये तुम्ही आन्सर लिहिणं गरजेचं आहे. या पद्धतीनं सर्व जो काही पार्ट आहे तो तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेला असेल. या मेथडमध्ये आपण एक वेगळी मेथड आपण बघितलेला आहे, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती लक्षात याव्यात ज्या की आपण 90 मध्ये शिकलेल्या आहेत, पण परत एकदा तुम्हाला रिवाइज व्हाव्यात म्हणून आपण पहिला जो काही एक्झाम्पल बघितलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये त्याच्यामध्ये एलिमिनेशन मेथड बघितलेली आहे. या दुसऱ्या मेथडमध्ये म्हणजे दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड बघितलेली आहे, जेणेकरून हे पण आपण काय केलेलं आहे तर याच्या अगोदर बघितलेलं आहे. हेच जर आपल्याला जर म्हणजे दिलेलं जे काही इक्वेशन आहे किंवा सायमल्टेनियस इक्वेशन्स दोन चलातील रेषीय समीकरण आहे, तुम्हाला जर म्हटलं मी कशाच्या स्वरूपामध्ये सोडवा तर एलिमिनेशन मेथड नुसार जर सोडवा असं जर म्हटलं असेल तर ते देखील आपल्याला सोडवता यायला पाहिजे. ते आपण इथं सोडवण्याचा प्रयत्न करूयात. बघा याच्यासाठी सेकंड मेथड असेल, जे सोपी वाटेल त्या मेथडनं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर तो बेटर असेल तुमच्यासाठी. आपण इथं दुसरी पद्धत आपण बघणार आहोत. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण सांगितलेलं आठवतं तुम्हाला, तर हे जी काही दोन्ही समीकरणं आहेत त्या दोन्ही समीकरणाला एकाच्या खाली एक आपण लिहून घ्यायचं आहे आणि त्या दोन्ही समीकरणांना आपण काय करायचंय इक्वेशन नंबर लिहायचंय. मग आपण याला इक्वेशन नंबर फर्स्ट आपण लिहिलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आपलं असेल m-6n इज इक्वल टू किती असणार आहे तर -7 असणार आहे. याला समीकरण नंबर 2 इक्वेशन नंबर आपण सेकंड लिहिलेला. आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मध्ये ज्यावेळेस इलिमिनेट करायचं असं चलाचा लोप करायचा आहे आपल्याला, लोप करत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं लक्षात घ्यायचंय की लोप करत असताना या दोघांपैकी एका व्हेरिएबलचा एका चलाचा सहगुणक सारखा असला पाहिजे. मग इथं सारखा आहेत का हे बघा पहिल्यांदा, तर इथं दोन्ही चलांचे सहगुणक जे आहेत ते सारखे नाहीत. m चा इथं पहिल्या समीकरणामध्ये 5 आहे, दुसऱ्यामध्ये 1 आहे. इथं n चा 3 आहे, इथं 6 आहे. मग आपण अशा वेळेस काय केलं पाहिजे तर सहगुणक सारखा केला पाहिजे. आता सहगुणक सारखा तुम्ही समीकरण 1 लाही कशानंतर गुणून करता येतं आणि समीकरण नंबर 2 ला पण तुम्ही कशानंतर गुणलात तर तुमचा m चा किंवा n चा सहगुणक सारखा होतो. जर आपल्याला असं जर म्हटलं मी तुम्हाला की n चा सहगुणक सारखा करायचा आहे तर n चा करायचं असेल तर तुम्हाला लक्षात येतं की n चा इथं 3 आहे आणि इथं सहगुणक किती आहे 6 आहे. म्हणून आपल्याला या 3 च्या ठिकाणी 6 आणू शकता तुम्ही. म्हणजेच या 3 ला 2 न जर गुणलं तर याचा सहगुणक किती येऊ शकतो तर 6 येऊ शकतो. म्हणूनच आपण समीकरण जे काही 1 नंबर आहे त्या समीकरण नंबर 1 ला आपण गुणाकार करूयात. किती न गुणायचंय समीकरण 1 ला 2 ने गुणलं तर तिथं 6 येणार आहे. म्हणून 2 ने गुणून मग आपण मल्टिप्लाय बाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 असं आपण म्हणू शकता. मग 2 न मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन तुमचं असं येईल की
10m प्रत्येक टर्मला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. 5 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर 10m झालं, मायनस इथं 6n असणार आहे इज इक्वल टू इथं पण 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. 19 इंटू 2 इज इक्वल टू किती असणार आहे 38. 19 दुनी 38 अशा प्रकारे तुमचं काय येणार आहे तर समीकरण येणार आहे. आणि मग आता या समीकरणाला देखील आपण काय करणार आहोत तर समीकरण नंबर 3 आपण लिहिणार आहोत. आणि आता समीकरण 2 आणि समीकरण 3 चा जर विचार केला तर याच्यामध्ये n आणि यांचा सहगुणक सारखा आहे आणि सारखा असेल तर आपल्याला एलिमिनेट करता येतं. एलिमिनेट करत असताना या दोघांची साईन आपण चेक करतोय. मग साईन जर सारखे असतील तर वजाबाकी करायची, साईन जर वेगळे असतील तर बेरीज करायची. मग इथे आपल्याला जर बघितलं तर इथं दोघांची साईन कशी आहेत सारखीच आहेत, मायनस मायनस आहेत. म्हणजे या कारणानुसार आपल्याला काय करता येतं तर या दोघांची आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल. सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम किंवा सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन थर्ड आपल्याला लिहिता येतं, किंवा समीकरण 2 व 3 ची समीकरण 2 व 3 ची काय करायची आपल्याला तर वजाबाकी करून, मी इथं वजा लिहितो म्हणजे वजाबाकी करून असं लिहायचंय तुम्हाला स्टेटमेंट पूर्ण. मग एका खाली एक लिहून घ्या, म्हणजेच m मायनस 6n इज इक्वल टू -7. त्याच्यानंतर इथं खाली असणार आहे 10m मायनस 6n इज इक्वल टू किती असणार आहे तर 38 अशा पद्धतीने असेल. आता या दोन्ही समीकरणांचे आपण सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन करत असताना साइन चेंज होतात, मी सांगितलं. इथं मायनस आलं, इथं मायनस असल्या कारणाने इथं प्लस होईल, इथं काय असणार आहे मायनस होईल. मायनस प्लस हे दोन्ही कॅन्सल झाले, 6n म्हणजे एलिमिनेट झाले. यालाच म्हणतोय एलिमिनेशन मेथड आपण. आता इथं प्लस 9m आहे, इथं -10 आहे, म्हणजे मोठ्या संख्येचं साइन म्हणजेच मायनस येईल आणि या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे -9m आलं इज इक्वल टू या दोघांची काय होईल ऍडिशन होईल, कारण दोघांची साइन कशी सारखी आहे. सारखी असल्यामुळे यांची काय होणार आहे तर वजाबाकी म्हणजे बेरीज होईल. आलेल्या उत्तराला मायनसच साइन असणार आहे, बेरीज येईल 45. म्हणजेच निश्चितच m इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे व्हॅल्यू -45 अपॉन किती असणार आहे तर -9 असणार आहे, कारण हे मल्टिप्लिकेशन मध्ये पुढे गेलं तर डिवाइड झालं. म्हणजेच m इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू आता मिळू शकते की हे मायनस मायनस कॅन्सल होतं, 9×5 = 45, 9 5 जा 45 अशा पद्धतीने आपल्याला m ची व्हॅल्यू मिळू शकते. आता m ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू शकता इक्वेशन फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड मध्ये. थर्ड मध्ये ठेवायची काही आवश्यकता नाहीच, कारण एवढ्या मोठ्या संख्या करायची आवश्यकता आहे का आपल्याला नाही. मग सगळ्यात लहान व्हॅल्यू जे आहेत तो इक्वेशन सेकंड मध्ये आहेत. मग आपण इथं समीकरण m बरोबर 5 ही कुठे ठेवायचं आहे, ही किंमत कुठे ठेवायची समीकरण 2 मध्ये ठेवून मग समीकरण 2 मध्ये ठेवायचं म्हटलं तर समीकरण 2 आपल्याकडे आहे, जिथं m आहे तिथं 5 ठेवायचं. मग इथं सुरुवातीलाच m आहे, m मायनस आहे की 6n, म्हणून इथं आपण लिहूयात 5 वजा किती असणार आहे 6n बरोबर -7. 6n बरोबर काय असणार आहे तर हे -7 असं असणार आहे, -7 आलं. आता मग या ठिकाणी मायनस हे +5 पुढे गेलं तर मायनस होणार आहे, म्हणजेच 6n इज इक्वल टू 6n बरोबर -7 आणि इकडे पुढे +5 असलेलं वजा काय होणार आहे हे पण 5 होणार आहे. म्हणजेच इथं आपल्याला सोडवता येतं, वजा किती येईल आता इथं 12 येणार आहे आणि इकडे n बरोबर असेल. आता हे -6 पुढे गेलं तर काय होणार आहे भागाकारामध्ये येईल, म्हणजे -6 आलेलं आहे, वजा वजा कॅन्सल झालं, म्हणजेच n बरोबर आपल्याला किंमत मिळणार आहे किती 2 मिळणार आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीचा जर विचार केलात, पहिल्या पद्धतीनुसार पण सोडवलं आपण आणि दुसऱ्याही पद्धतीने इथे मी तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. दोन्ही पद्धतीचा विचार केला तर तुम्हाला m आणि n च्या ज्या किमती आहेत त्या सेम तुम्हाला मिळणार आहेत. याच्यामध्ये थोडेही बदल होणार नाही, कारण उत्तर जर प्रश्न जरी आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलात तर उत्तरामध्ये काहीही बदल होत नाही. त्याच्यामुळे तुमच्या दोन्ही मेथड्स तुम्हाला यायला पाहिजेत. जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही या प्रकारचे प्रश्न सोडवू शकता. या दोन्ही पद्धती तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील अशी आपण अपेक्षा करूयात आणि आपण इथं थांबूयात. आणि याच प्रकारचा जो काही भाग असणार आहे पुढचा तो आपण लवकरच घेऊन भेटूयात. धन्यवाद.